अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्त जनितांनाथ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी. तत्त्याचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊनी हाती, गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले. अजानु बाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण येले. येऊन या भानावरती श्री शरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंद मायेपोटी स्तोत्र ओठी घातसे. समर्थ त्यावेळी पडले होते पुतळी, उठून या काय केले लीला एक विचित्र. सर्व वृक्ष श्री आलिंगन दिले त्यांनी, प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशाने दाखविले. त्याच वेग जहांगीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींशी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य बोलून पूजांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ अस्थिरूप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले मग सरिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षट कर्माते आचरण, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करा पूजन नित्य, मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन, मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण, त्यात सुंदरा बाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी त्यांची बाई आज्ञा करी ऐशी, आपण ऐशी सेवेशी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकारी त्यांच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण, एक चित्ती सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करते आनंदे. ऐसे लोकता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जटली, रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पोळी बेंबीतून पडली, ती पाहता उकळून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण, विष तिथले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी भावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारणी. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांशी, आपण सांगून बाळप्पाशी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाची ती विश्वास काही पटेना. बाईंच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, यापरी चिठ्ठी आली तर प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयार उचलून पाहता, वाचून न करावीची पूजन ती माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व गांधी भेटली, स्वामी आज्ञा सत्य मांडली, ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी, दारापुढे सोडून देशी आवडते राहिला. आपण आल्यापासून आमच्यावर नुकसान असे बोल ऐकून बाळप्पाहून खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल अशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांशी, कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छित बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थन देती आज्ञाशी, तरी टाकून चिठ्ठी यासी आज्ञा द्यावी आपण. त्यांची कपडांना लावून अवश्य म्हणे त्याला तिने 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, तेथे राहून चाकरी करी असे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची झटली होती, कैसा दूर त्याप्रती करतील येती दयाळू. इतिशी स्वामी चरित्र सारामृत नाना पर्यंत कथा संमत, सदा प्रेमळ परेश होत. द्वादशोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु.